अजित पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष एवढ्यावरच मित्र थांबला नाही, तर पुढे आहे का मजेदार आहे. ती अधिकारी अंजना कृष्णा ज्या पदावर आहे त्यावर येण्यासाठी त्यांची काय पात्रता आहे त्याची सखोल चौकशी करण्याचे मग नंतर आदेश देखील काढले आहेत. बघा, चोराच्या उलट्या बोंबा अशी कथा आहे मित्र. अर्थात त्या महिला अधिकारी यांनी अवैध उत्खननाच्या विरोधात कारवाई करणे आणि उलट पक्षी तिचेच कागदपत्रे तुम्ही तपासणे हे किती हास्यास्पद आहे मित्र. या दोन्ही गोष्टींचा अर्थार्थी काही संबंध नाही. ती कारवाई कुठे काय करायला गेली आणि तिचे कागदपत्र तुम्ही कशासाठी तपासत आहात. या देशात अर्धे अधिक मंत्री, नेते, आमदार, खासदार हे फार कमी शिकलेले आहेत, आपल्याला ठाऊक आहे, नव्यानं सांगण्याची गरज नाही. अहो, स्वतः नरेंद्र मोदींची बीएची डिग्री वादात सापडली आहे. अजितदादा पवार फार तर 10वी पास असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. आपण तो व्हिडिओ पाहिला असेल, ऐकला असेल. ज्या हुशार आणि कुशाग्र अधिकारी आणि प्रशासकीय कर्मचारी वर्गाच्या विद्वत्तेवर, त्यांच्या कुशलतेवर, त्यांच्या प्रतिभेवर हा देश, हे राज्य चालत असतं, केवळ त्यांच्या भरोशावर. अहो, दिवस रात्र अभ्यास करून हे लोक वेगवेगळ्या अधिकारिक पदापर्यंत पोहोचत असतात. फार श्रम घ्यावे लागतात. प्रशासकीय सेवेत येताना फार मोठे स्वप्न घेऊन अनेक अधिकारी प्रामाणिकपणे आपलं काम व्हायला पाहिजे असं त्यांना वाटत असतं आणि हे त्यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये, पहिल्याच चेंडूमध्ये त्यांना ही नेते मंडळी आउट करून टाकतात. आपल्या सत्तेचा गैरवापर करून अशा प्रकारे अधिकारी वर्गावर दडपशाही होत असते. त्यामुळे फार तर हे मंत्री काय करतील, नोकरीवरून तर काढू शकत नाही. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मग हे लोक काय करतात, तर बदली करतात, त्यांच्या बदल्या करतात. अशाच प्रकारे तुकाराम मुंढे साहेब, यांचं नाव तुम्ही ऐकलंच असेल, यांची नुकतीच 24वी बदली या महानुभावांनी केली आहे. बघा काय प्रगती होईल. आपल्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांना जनतेच्या मालमत्तेला लुटता यावं यासाठी ही मंडळी तत्पर असते. याविरोधात काम करणाऱ्या प्रामाणिक प्रशासकीय अधिकाऱ्यांची मध्ये आडकाठी येऊ नये, त्यांचा विरोध होऊ नये, त्यांनी कारवाई करू नये, यासाठी यांच्या बदल्या करणे हा यांचा उपद्रव या महाराष्ट्र राज्यातच नव्हे देशभरात सुरू असतो. अवैध कामं करून झटपट श्रीमंत होण्यासाठी यांचे कार्यकर्ते फार घाईत असतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे कुणी प्रामाणिक अधिकारी त्या परिसरात आला की यांना त्रास होत असतो. त्यामुळे आपल्या लाडक्या नेत्यांच्या हस्ते त्या प्रामाणिक अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्यात येते. हे वारंवार घडत असतं मित्र हो. अर्थात अजित पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री असले तर काय झालं, नियम त्यांनाही आहेत, कायदे त्यांनाही आहेत. नियमानुसार ते थेट त्या अधिकाऱ्याला फोन करून आदेश देऊ शकत नाही, हे लक्षात घ्या.